वर्ध्यात पावसाच्या विलंबामुळे पिकं धोक्यात। लागवड झालेल्या भागात लवकर पाऊस न झाल्यास कपाशी, तूर, सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकरी चिंतेमध्ये। धुळ्यात पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या रखडल्या। आतापर्यंत केवळ 29.48% पेरण्या पूर्ण। सद्यस्थितीला पुरेसा पाऊस झाल्यास पेरणीला वेग वाढण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यातील 3,89,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीनंतर पावसाची विश्रांती। नांदेडमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नाही, त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांवर गोगलगायसह अन्य किडीचा प्रादुर्भाव वाढला। उगवलेली कोवळी पिकं गोगलगाय रात्रीतून करतायत फस्त। शेतकरी मात्र हवालदिल। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे दर दबावात। किमान दरात 200 ते 1080, तर कमाल दरात 100 ते 200 रुपयांची सुधारणा। पावसामुळे चिंचेवर परिणाम। चिंचेच्या दरात काहीसे चढ-उतार। चिंचेला सध्या 7,000 ते 11,000 प्रति क्विंटलचा दर। स्थानिक बाजार समितीत शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमीच। सध्या बाजारात सोयाबीनला 4,100 ते 4,341 रुपये प्रति क्विंटल दर। गेल्या हंगामात 4,892 असा दर होता। बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी। दोडक्याला बाजारात 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव। बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमी। सध्या 3,000 ते 3,500 रुपयांनी मिरचीची विक्री। जालन्याच्या पिंपळगाव रेणुकाई परिसरात 450 हेक्टरवर मका लागवड। शेतात डोलतायत मक्याची पिकं। यंदा मक्याचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज। रायगडमध्ये रानभाज्यांमुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी। जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी आदिवासी बांधव रानभाज्या विकतात। रानभाज्या खरेदी करण्याकरता नागरिकांची मोठी गर्दी। रत्नागिरीत बळीराजा भात शेतीच्या लावणी कामांमध्ये व्यस्त। पारंपरिक पद्धतीने केली जाते लावणी। समाधानकारक पावसाने जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग।